दुसरा एकनाथ शिंदे गटाचा होतो आणि तिसरा पंकजा मुंडे यांचा त्या भाजप नेते आहेत, ते सुद्धा म्हणजे राजकारणाची त्यांना कुठं ना कुठं तरी किनार आहे. अशा या राजकीय लोकांची 3 मेळावे. मंडळी नमस्कार, कवरेज.comच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. बीडमध्ये उद्या मोठे 2 दसरा मेळावे होणार आहेत. यामधील एक नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा तर दुसरीकडे भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. या ठिकाणी आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी उद्या मनोज जरांगे यांचा भव्य दिव्य असा दसरा मेळावा होणार आहे. नेमकं या दसरा मेळाव्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं हे जे पूल उपलब्ध नाही, मनोज जरांगे यांची तब्येत देखील व्यवस्थित नाही, थोडं दसरा मेळावा या ठिकाणी मनोज दादाची तब्येत थोडी खालवली होती, पण मनोज दादा उद्या 100% दसरा मेळाव्याला येणार आणि भाविक भक्तांना मार्गदर्शन करणार. आमचं गाव शिरापूर धुमाळ आहे. आम्ही तिथं ठेचा भाकरी बेसन ह्याची सोय केलेली आहे. आणि जे होता जे पुलाचा प्रश्न तुम्ही विचारला, ते पुलाचं काम आता कंप्लीट झालेलं आहे. आता भाविक भक्तांना कुठलीही गैरसोयी होणार नाही, त्याच्यामुळं पुलाचं काम कंप्लीट झालेलं आहे. त्यांनी संभ्रम निर्माण करू नये. उद्या बिंदास दसरा मेळाव्याला त्यांनी यावे. आणि पुणे बीड आपलं पुणे नगर पाटोदा जामखेड आष्टी त्या रूटचे सगळे लोक जे आज येणार आहेत आदल्या दिवशी, त्यांना आपल्या शिरापूर धुमाळमध्ये तिथं त्यांना सभामंडप आहे आमच्या गावामध्ये. आणि सभामंडप तिथं राहण्यासाठी सोयी, झोपण्याची, खाण्याची, जेवणाची, आंघोळ्याची सगळी सोय तिथं केलेली आहे. आणि ती कदाचित कमी पडली तर आम्ही आमच्या घरामध्ये जसं क 2-2, 4-4 लोक आम्ही वाटून घेऊन आम्ही आमच्या घरामध्ये त्यांना जागा देऊ. किती साधारणतः पब्लिक येईल असं वाटतं दसरा? माझ्या अंदाजाने 1.5 ते 2 कोटी पब्लिक येऊ शकते. हां, कारण की गेल्या वेळेस जवळपास 3 कोटी पब्लिक आलती. आता कसं थोडं नुकसान भरपाई झाली, पूरग्रस्त म्हणजे लोक थोडं शेतकरी अडचणीत आहेत, त्याच्यामुळं थोडी त्रास झाल्यामुळं ह्या पुरामुळं तरी बी 1.5-2 कोटीचं आरामशीर पब्लिक येणार. कारण की उत्सुकता आहे लोकांना येण्याची. आणि हे कुणी गैरसमज निर्माण करू नये रस्त्याविषयी, नाही का. रस्ते 4 बाजूनी इकून नगर रोड कंप्लीट आहे, इकून बीडून येणारा रस्ता कंप्लीट आहे, तो पुन्हा इकून केतुरा बेलुरा इकून जे एक तो मार्ग तो कंप्लीट आहे, इकून पुढा साक्षळ पिंपरीकून पण रस्ता आहे, इकून पौंडोळ मार्ग आहे, खलापुरी मार्ग पुन्हा शॉर्टकट रस्ता आहे. असे रस्ते भरपूर आहेत. गडाच्या 4ही बाजूनी पूर्ण रस्ते तयार आहेत आणि येण्याची काही गैरसोय होणार नाही. त्याच्यामुळं लोकांनी तो संभ्रम डोक्यातून काढून घ्यावा आणि बिंदासपणे दसरा मेळाव्याला हजर व्हावा, लाखो संख्येने हजर राहावा ही आमची विनंती. मागं पाहतो ते मुख्य स्टेज आहे का? हा, हे जे मुख्य स्टेज आहे हे मनोजदादा जरांगे पाटील हे भाविक भक्तांना इथून मार्गदर्शन करणार. सगळ्या समाजाला इथून जे बोलायचं ते उद्या ह्या मेन स्टेज आहे. आपले गडाचे महंत शिवाजी महाराज आणि मनोजदादा जरांगे पाटील ह्याच्याहून उद्याच्याला दसरा मेळावा. वेगळा प्रश्न आहे. जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की GR मध्ये कुणी काय दिलं आणि कुणी काय दिलं नाही, या नारायणगडाच्या दसरा मेळाव्यातून आपण त्यांना सांगू. नेमकं काय बोलतील असं वाटतं उद्या? आता ते मनोजदादाच ठरवतील. आता उद्या काय बोलतील ते. आता त्यांनी ते GR वाचला असेल, त्याच्यातून कुठल्या अटी मंजूर झाल्यात, कुठल्या नाही झाल्या, आता हे त्यांनाच माहिती. आपण काय ते असा GR पूर्णपणे वाचला नाही. आणि मराठा बांधव सर्वसामान्य म्हणून वाटतं का GR मधून नेमकी फसवणूक झाली का? असं मला तर वाटत नाही फसवणूक झाली, कारण की मनोजदादानी हे पूर्णपणे GR वाचलेला आहे. आणि त्या GR मध्ये मनोजदादा असे बोललेले आहेत, ह्याच्यातून काही त्रुटी झाली तर हे आम्ही भरून घेण्याचे त्यांना सांगितलेलं आहे. हां, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. तुम्ही कुठून आलात भैया? मी परभणी मानवतमधून आलो. माझं नाव किरण शिंदे, परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यामधून आलो. तुमच्या इकडून किती साधारणतः दसरा मेळाव्यासाठी गाड्या आल्या तर येणार आहेत येण्यासाठी? हे बघा, देशात कुठं जर दसरा मेळावा होत असेल, महाराष्ट्रामध्ये म्हणजे लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं 4 दसरा मेळावे होतात. त्यातला पहिला दसरावा म्हणजे 3 तर पक्षाचेच आहेत असंच म्हणावं लागेल, त्याला काही हरकत नाही तसं म्हणायला, कारण ती राजकीय लोकांची दसरा मेळावे. एक जे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा होतो, दुसरा एकनाथ शिंदे गटाचा होतो आणि तिसरा पंकजा मुंडे यांचा त्या भाजप नेते आहेत, ते सुद्धा म्हणजे राजकारणाची त्यांना कुठं ना कुठं तरी किनार आहे. अशा या राजकीय लोकांची 3 मेळावे आहेत. परंतु हा जो मेळावा आहे हा एका शेतकऱ्याच्या मुलाला आणि सर्वसामान्य माणसाचा, ज्याच्या घरावर 4 पत्र नाहीत अशा माणसाचा हा मेळावा आहे. आणि या मेळाव्याला संपूर्ण जगानं पाहिलं आहे, महाराष्ट्रानं नाही तर किती गर्दी होती. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज म्हणजे पहिला मेळावा असेल जिथं रात्रीसुद्धा लोक येतात. तुम्ही सुद्धा बाईट घ्यायला रात्री यावं लागतं. हा पहिला मेळावा आहे. हेच या मेळाव्याचं सगळ्यात मोठं यश आहे. खऱ्या अर्थानं या देशामधला ऐतिहासिक मेळावा लाखोच्या संख्येनं नाही तर करोडोच्या संख्येमध्ये या ठिकाणी समाज बांधव जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना ऐकायला आणि या ठिकाणी
नारायणगडाचे जे भक्त आहेत ते या ठिकाणी ताकदीने जमत आहेत आणि परंपरेनं हा दसरा मेळावा चालत राहावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांना स्वतः सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची अतोनात परिस्थिती जी असताना पूर आलेला आहे, कुठं पाण्याची अतितीव्र वृष्टी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दादांनी स्वतः सांगितलं की आपल्याला जमेल त्या पद्धतीनं, परंतु मी तुम्हाला या ठिकाणाहून नारायणगडावरून एक शब्द देतो की या गडावर आपण जर या ठिकाणी चारही बाजूनं आत्ता तुमच्या मोबाईलचा कॅमेरा फिरवला तर तुमच्या कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये माणसं बसणार नाहीत, एवढ्या ताकदीनं लोक या ठिकाणी येणार आहेत. बरं, दसरा मेळावा जे आहे तो मोठ्या प्रमाणात होतो या ठिकाणी, परंतु संभ्रम आहे की काही जरांगे पाटलांची तब्येत बरोबर नाही या ठिकाणी दसरा मेळाव्याच्या मध्ये संभ्रम आहे आपल्याला? काही संभ्रम नाही. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हाताचं सलाईन काढून फेकून या ठिकाणी येतील आणि त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. ज्या माणसानं स्वतःच्या शरीराची चाळणी करून या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं लढा लढला तो दसरा मेळाव्याला मनोज जरांगे पाटील हे येणारच आहेत. त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये संभ्रम असण्याचं कारण नाही. दादाला सुट्टी झालेली आहे, दादा घरी आहेत, दादा या ठिकाणी येणार आहेत. बरं, गेल्या वर्षीपेक्षा हा दसरा मेळावा मोठा होईल की थोडं पब्लिकमध्ये काही कमी जास्त? हे बघा, दसरा मेळावा म्हणजे हे एक परंपरेचा सण आहे, उत्सव आहे आणि याच्यामध्ये पब्लिकचा हे काही म्हणजे एक शक्ती प्रदर्शन नाही आहे किंवा राजकीय सभा नाही आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कॅमेरासुद्धा फिरविला तरी तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये मोबाईलचा काय तुम्ही 4 ड्रोन जरी लावले तर तुमच्या ड्रोनची रेंज पुरणार नाही, एवढ्या ताकदीने लोक या ठिकाणी उपस्थित राहतील. भैया, तुम्ही कुठून आले? आम्ही शिवणगिरी मंठा तालुक्यामधून आलेलो आहोत. इथे नारायणगडाचे महंत परमपूज्य श्री हरिभक्त पारायण शिवाजी बाबा आणि आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा परंपरागत होणारा दसरा मेळावा, हा परिस्थिती कशी असो, पाऊस वारा ऊन कशी असो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून करोडोच्या संख्येने लोक इथं हजर होणार आहेत. आणि मंठा तालुक्यातून आला आज आला काल आले? आम्ही आज सकाळी आलेलो आहोत. आम्ही आज सकाळी आलो कारण की आत्ता पण काही सोलापूरच्या गाड्या आल्यात, काही संभाजीनगरवरून गाड्या आहेत. ते पाहिलं की आज संध्याकाळी. महाराष्ट्रात भैया तुम्हाला एक दुसरा प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंचा मेळावा होतो, त्याचबरोबर पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगेचा कोणता रेकॉर्ड ब्रेक दसरा मेळावा होईल गर्दीसाठी? हा जी महाराष्ट्रातली सर्वसमावेशक परिस्थिती बघता नारायणगडावरचा दसरा मेळावा हा रेकॉर्ड ब्रेक असणार. कारण की मागच्या वर्षीसुद्धा गर्दी होती आणि यावेळेस जी नियोजनाला वेळ कमी पडला यावेळेस, तरीसुद्धा या सर्व परिस्थितीवर मात करून हा नारायणगडावरचा दसरा मेळावा रेकॉर्ड ब्रेक असणार.